पर्टिक्युलरली जसं हाय लेवल आपण जातो, ज्यावेळेस सेक्रेटरी म्हणून काम करतो, पॉलिसी मेकिंग असतात, त्याच्यामुळे वेगवेगळ्या देशातले वेगवेगळ्या राज्याचे पॉलिसी अभ्यास करत असतो. त्याच्यामध्ये रिसर्च पेपर असतात, ॲडवायझरीज असतात, गाईडलाईन्स असतात. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास होतो. ग्राउंड रियालिटी असते, याचा अभ्यास होतो. एफडीएच्या बाबतीतही वेगळ्या देशामध्ये खूप स्ट्रिंजंट रूल्स आहेत. US एफडीए खूप नोन आहे, त्याचे एक वेगळं स्टँडर्ड आहे. US एफडीए म्हटलं जर पोर्टल बघितलं तर अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं आहे. UKचं आहे. युरोपियन कंट्रीजमध्ये खूप स्ट्रिंजंट नॉर्म्स आहेत. सॅनिटरी फायटो सॅनिटरी नॉर्म्स पण आहेत. चायनाचं पण आहे. मी इथं एफडीए कमिशनर झाल्यानंतर ह्या बऱ्याच देशांच्या पोर्टलचा किंवा त्यांच्या प्रॅक्टिसेसचा डेफिनेटली अभ्यास केलेला आहे. आपण जर US एफडीए जर एक स्टँडर्ड बघितलं तर त्याच्या पोर्टलवर आपण कधी गेला तर इतकं छान पोर्टल आहे की ज्याच्यामध्ये समजा मी एक नागरिक आहे, ज्याला एफडीए कंझ्युमर म्हणतात, ते म्हणजे इंडिया एफडीएचा कंझ्युमरचा. तुम्ही एक वेळेस रजिस्टर झाला की रजिस्टर तुम्ही नंतर कधी आला तर तुमचा लॉग दिसतो, तुम्हाला किती आल्या काय केलं. तुम्ही समजा त्याच्यावरती काही कंप्लेंट करायची टाकली आणि समजा एखादा औषध आहे आणि ते औषध किंवा फूड आयटम जो की रिकॉल केलेला आहे किंवा बॅन केलेला आहे किंवा त्याच्यामध्ये सबस्टँडर्ड किंवा काहीतरी आढळलं आहे म्हणून सांगितलंय, त्याने टाईप केलं की याच्यावरती मला कंप्लेंट करायची आहे, ते इमिजिएटली तुम्हाला उत्तर येते की हे तुम्ही कुठून विकत घेतलं आहे का, कुठं भेटलं आहे का, इमिजिएटली. चॅट जीपीटी सारखं जसं आपण बघतो जी चॅट करताना चॅटबॉटवरती, तर ते सांगितलं येस आम्ही इथं भेटलोय. ते मग त्याची काय माहिती येत राहते. बाय टाईम हे त्यांनी टाकलं आणि तो ऑलरेडी बँड आयटम आहे किंवा रिकॉल केलेला आहे किंवा सबस्टँडर्ड ऑलरेडी फाइंड आहे, या मोमेंटला त्या कन्सर्न, आणि ते कुठून विचारतं कुठून घेतलं, त्या कन्सर्न एरियाच्या ऑफिसरला अलर्ट जातो की हा बँड आयटम ह्या ठिकाणी विकला गेलेला आहे, प्लीज प्रोसीड. ह्या लेवलचं तिथं ऑटोमेशन राहिलं. आता हे आपल्याकडे शक्य आहे का? ॲब्सोल्युटली शक्य आहे. आणि इट विल बी डन. काही मला खूप अडचण वाटत नाही मोठी. आता आपण त्याच्यातून जसं की आपण जे पोर्टल म्हणजे एक छोटासा पार्ट ग्रीव्हन्स रिड्रेसल झाला म्हणून कंप्लेंटच्या बाबतीत complaints.mahafda.in हे पोर्टल चालू केलेलं आहे. कुणी डाउनलोड करू शकतं. एक वेळेस रजिस्टर केलं, कंप्लेंट डायरेक्टली येते. तुम्ही ट्रॅक ते करू शकता. म्हणजे तुम्ही आत्ता केली तर कुणाकडे असाईन आहे ते कळतं. किती दिवसापासून असाईन दिसतं, त्यांनी काय केलं हे कळतं. त्यांनी जर वेळेत केली नाही तर ती ऑटो एस्केलेट होते सिस्टमद्वारे त्या अधिकाऱ्यांनी केल्यानंतर नोटीस पण जाते. सॉल्व्ह केलं त्याचं उत्तर पण तुम्हाला तिथंच भेटतं. हे सर्वसाधारणपणे 3 आठवडे झाले असतील आम्ही लॉन्च करून, तर 3000+ कंप्लेंट त्याच्यावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. अवेअरनेस दयनीय असेल, कदाचित गरीब दरोगी तुम्हाला कुणाचाही सपोर्ट नाही असंही तुम्ही आपण, पण फक्त त्याच्यामुळे तुम्ही घडू शकत नाही. फक्त त्याच्यामुळे तुम्ही घडू शकत नाही. तुमचा फ्युचर हे त्याच्यावरती अवलंबून आहे. तुमचं आजची जी परिस्थिती आहे की तुमच्या कंडिशनमुळे असे दूर आपण आईवडिलांनी, मी गरिबी जन्माला आलो, माझ्याकडे शेती नाही, आईवडिलांनी कष्ट केलं, दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये कष्टाला जात आहेत, नोकरी करतायत, तेवढे पैसे नाहीत, त्याच्यामुळे मला USA मध्ये जायचं होतं, माझं तिथं ॲडमिशन घेऊ शकलो नाही किंवा पास झालं ते पैसे मग जाऊ शकलो नाही, कदाचित तुमची आजची कंडिशन असेल. परंतु इथून पुढची 10 वर्षाची, 5 वर्षाची, 20 वर्षाची जी तुमची कंडिशन असेल, तुम्ही आज घेतलेल्या निर्णयामुळे असेल. माझं एवढंच सांगणं आहे, आज जो निर्णय घेणार आहे तो पाठीमागच्या आधारे न बघता पुढे बघून घ्या. पुढे बघून घ्या, फ्युचरकडे बघा. आणि 10 वर्षानंतर तुम्हाला जे बघायचे स्वतःला की मी ह्या स्टेजला असेल, इथं असेल, तो विचार करून आता निर्णय घ्या. मला वाटतं जगातली कोणतीही ताकद तुम्हाला अडवू शकणार नाही. ओके चालेल. फक्त योग्य प्रेमात हो सर, नक्की. म्हणजे कशाच्याही प्रेमात नका. ते योग्य ओळखता आलं पाहिजे, योग्य काय अयोग्य काय. मी प्रेमात पडलो IASच्या, मी प्रेमात पडलो पब्लिक सर्व्हिसच्या, म्हणून जे काही मी आहे तसं आपलं कोणाचं एक प्रेम असतं, ते प्रेम असलंच पाहिजे. कारण आपण जीव ओतून जोपर्यंत त्याच्यामध्ये काम करत नाही तोपर्यंत तशा पद्धतीचे यश भेटू शकत नाही. यश म्हणजे कमी जास्त प्रमाणात असतात, पण तुम्हाला अत्युच्च शिखरावर जेव्हा जायचं असतं तर त्या प्रमाणाचा जीव पण ओतायचा असतो, म्हणून ते प्रेमात पडलं पाहिजे. आजकाल जो सोशल मीडियाच्या ज्याच्याबद्दल आपण प्रश्न विचारला तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. हे डिजिटल आहे, डिजिटल युग ज्याला म्हणून आपण. आणि जेनजी म्हणजे यांची बाय डेफिनेशन त्यांचा बर्थच डिजिटल युगात झालेला आहे. आणि त्याला डिजिटल हे नवीन नाही आहे, त्याचा जन्म झाला, तेच खातात, तेच जगतात, त्याच्यावरतीच जगतात. त्याच्यामुळं
मोबाईल वापरणं, डिजिटल यूज करणं, सोशल मीडिया यूज करणं चुकीचं आहे का? अत्यंत बरोबर आहे. त्याचं चुकीचं काहीही नाही. कारण कोणत्याही गोष्टीचा एक्सेस हा चुकीचा असतो. कोणतंही ते इक्विपमेंट आहे, त्याचं मीन्स आहे, माध्यम आहे. त्याचा गैरवापर करायचा का वापर करायचा हा आपल्या हातात आहे. याच्यावरती एक स्टडी पण झालेला आहे की सर्वसाधारणपणे जनजीचा किंवा जे बेसिकली सोशल मीडियावर खूप जास्त ऍक्टिव्ह असतात, तर त्याच्यावरती अटेन्शन स्पॅन हा 8 सेकंदाचा. इंडियामधल्या मुलांमध्ये अटेन्शन स्पॅन हा 8 सेकंदाचा आहे. त्याच्यामुळे ते एखादी रील बघताना ते 8 सेकंदापेक्षा जास्त बघत नाहीत. 8 सेकंद झाले की पुढचे होते. क्लिक क्लिक म्हणजे ते मला पण आजकाल ते अंगठा वाटायला आणि त्या अंगठ्याने का अगोदर मी असं करायचो, मुलांनी सांगितलं असं नाही ते असं करायचं. तर ते म्हणजे आता अंगठे बहादर त्या काळास आपण असं म्हणायचो, आता हे अंगठे बहादर असे झालेले आहे. कारण तो अंगठ्याचाच वापर होतो. प्रश्न तिथं नाही. दुसरा एक स्टडी आहे की ज्याच्यामध्ये इंडियामधला ॲव्हरेज स्क्रीन टाईम पर्टिक्युलर यंगर जनरेशनमध्ये 8 ते 9 तासाचा डेली, 8 to 9. प्रश्न ते 8 ते 9 तासाचा पण नाही. प्रश्न त्या 8 ते 9 तासामध्ये तुम्ही काय करताय? तुम्ही फक्त फॉरवर्ड करताय, स्क्रोल करताय का त्याच्यावर विचार करताय? आपण जर बघितलं त्याची ते अल्गोरिदम लिहिलेलं आहे, ज्यांनी लिहिलं त्यांना अगोदरच माहित होतं, म्हणून त्यांनी ते अल्गोरिदम तसं केलं. सिलिकॉन व्हॅली हे यांना याच्यामध्ये गुंफून ठेवायचं आहे. तसंच ते अल्गोरिदम आहे. काय की तुम्हाला आवडलं तुम्ही थांबता, जे नाही आवडलं लगेच बाजूला करतात. मग ते अल्गोरिदम ते कॅच करतात. काय कॅच करतं? याला हे आवडलंय, याला आवडलेलं नाही, टीका केलेली आहे, हा इथं हसलाय, एव्हरीथिंग इज दॅट. हा इथं क्वेश्चन मार्क, याने इथं लाईक केलंय, इथं नाही लाईक डिसलाईक केलं. हे 24 तास 48 तास 2-3 दिवस झाले की तुम्हाला फक्त त्याच रील येतात ज्या तुम्हाला आवडलेल्या आहेत, हसवतायत किंवा थांबतायत. ज्या तुम्ही रिजेक्ट केलेल्या आहेत त्या विषयाच्या, त्या प्रकारच्या, त्या थॉटच्या रील तुम्हाला येत नाहीत, पाठवला जात नाही, कारण त्या अल्गोरिदममध्येच लिहिलेलं आहे. परिणाम काय होतो? परिणाम हा होतो की तुम्हाला त्या अल्गोरिदममध्ये तुम्हाला हेच आवडतं, असेच विचार आवडतात. तुम्हाला आवडणाऱ्या रील येतात, म्हणजे तुम्हाला तुमच्या विषयामध्ये गुंफून ठेवलं जे आवडतं त्याच्यामध्ये. म्हणून तुम्ही ते कंटिन्यू करत राहता 8-8 तास, 9 तास, 4 तास, 5 तास, जेवढा वेळ असेल त्याच्यामध्ये. कारण तुम्हाला ते पाठवलं जातं. त्याचा बिझनेस होतोय, मोबाईल कंपनीचा बिझनेस होतोय, तुमचा वेळ जातोय. बघण्यात चुकी नाही, चांगलं बघायला पाहिजे, चांगलं वाचायला पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही, एंटरटेन पण व्हायला पाहिजे. पण जे तुमच्याकडे येत आहे त्याचा सोर्स काय याचा कधी प्रश्न विचारलाय का आपण? की माझ्याकडे XYZ फॉरवर्ड आला, ती रील आली, त्याचा सोर्स काय, ऑथेंटिसिटी काय आहे, त्याचं खरेपणा आहे का खोटेपणा आहे, हा प्रश्न पडणं महत्वाचं. ते व्हेरीफाय 2-3 सोर्सेस कडून आपण करतो का फक्त ते आलंय म्हणून मान्य करतो? जर व्हेरीफाय केल्यानंतर योग्य वाटलं तर ती योग्य की अयोग्य ठरवतो का आपण? प्रश्न तिथे ते होताना दिसत नाही. जगामध्ये आपण जे 4थी औद्योगिक क्रांती आज जे म्हणतो, AIच्या माध्यमातून किंवा ITच्या माध्यमातून जी क्रांती आली, त्याच्यामधला हा सर्वात महत्वाचा भाग आहे. आणि आता जे जगामध्ये आता पण इतिहास जर बघितला तर खूप मोठ्या प्रमाणात युद्ध झाले. आत्ताचं जे युद्ध चालू आहे ते विचारांचं युद्ध चालू आहे. तुम्ही विचारामध्ये गुरफटवायचे, वेगळ्या पद्धतीनं करायचं, आणि योग्य आहे की नाही ही तुमची विचार करण्याची ताकदच संपवायची, याच्यावरती युद्ध चालू आहे. मग तुम्ही त्याचे बळी होतायत का, हा प्रश्न तुम्हाला मला विचारावा लागेल. आणि म्हणून जे तुम्ही स्क्रोल करताय तिथं थांबताय, फक्त स्क्रोल पुरतं किंवा रील पुरतं थांबू नका. प्लीज आस्क, पॉज फॉर फ्यू सेकंड्स, 5 सेकंद, 10 सेकंद, 30 सेकंद, 1 मिनिट. आणि फक्त रूल पुरतं जीवनामध्येही आपण जे करतोय, आपण योग्य प्रवाहाने चाललोय का, योग्य दिशेने चाललोय का, हा प्रश्न विचारायची गरज. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे ते 30 सेकंद पण नसतात, त्या प्रवाहावर वाहत चाललंय. प्रिय तुकाराम मुंडे सर, पिढ्यानपिढ्या घरात जेवताना
लोक आधी देवाचं नाव घेतात, पण आजकाल हॉटेलमध्ये जेवताना लोक आधी तुमचं नाव घेतात. तुम्ही अन्न पदार्थात भेसळीच्या विरोधात उघडलेल्या जोरदार मोहिमेमुळे संपूर्ण देशात तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय, पण आमची अडचण वेगळी आहे. तुमच्यामुळे आमच्यासारख्या सामान्य माणसाला जो मानसिक त्रास होतोय याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? अहो, आमचं अर्ध आयुष्य हॉटेल किंवा रस्त्यावर वडापाव, पाणीपुरी, भेळ खात आलोय आम्ही, आणि अचानक एक दिवस तुमच्यामुळे लक्षात येतं की तिथं झुरळ होते, भेसळ होती, पनीर डुप्लिकेट होतं. अहो, अज्ञानातल्या सुखात जगत होतो आम्ही, आणि आता तुम्ही एवढ्या वर्षांनी आम्हाला जागं करताय. हे म्हणजे सोयाबीन समजून जेवण करणाऱ्या माणसाला, शाकाहारी माणसाला हात धुताना कसं वाटलं चिकन म्हणण्यासारखं आहे. आमचा मित्र म्हणाला की खरं तर सध्याच्या काळात कॉक्रोचचा राग धर्मेंद्र प्रधान यांना यायला पाहिजे, पण प्रधानांपेक्षा मुंडेच जास्त चिडतात कॉक्रोच बघून. अर्थात तुम्ही हॉटेलमधल्या खऱ्या कॉक्रोचला बघून चिडता, हे बरं आहे, आणि त्यासाठी लोकांनी तुमचे मनातून आभार मानले. उशिरा का होईना सावध केल्याबद्दल आभार. तुमच्यामुळे रात्री उशिरा घरी आलेल्या नवऱ्याकडे बायकोने संशयाने बघावं, तसे आता आम्ही पनीरकडे बघतो. तुमच्यामुळे आईस्क्रीम बद्दल पण संशय वाटायला लागला. आमचा मित्र हातात आईस्क्रीमचा कोन आला की ऐश्वर्या रायचा फोन आल्यासारखा चेहरा करायचा. आता आईस्क्रीमचा कोन दिसला की बायकोचा फोन आल्यासारखा चेहरा करतो. हॉटेलमध्ये गेल्यावर आधी फक्त पैशांची चिंता वाटायची, आता पदार्थांची चिंता वाटते. काही हॉटेल मालक पैसे घेऊन पण आपण लोकांना जेव घालतो म्हणजे उपकार करतो अशा थाटात गल्ल्यावर बसायचे, डोनाल्ड ट्रम्प सारखा चेहरा करून. आता अचानक ते इटलीच्या मेलोनीबाई सारखे प्रेमळ दिसायला. भेसळ हा विषय तुम्ही इतका डोक्यात घालून ठेवलाय की आता आम्हालाही जिथे तिथे भेसळ दिसू लागली. अहो साहेब, मागे नोटबंदी झाली होती तेव्हा देशातल्या 2-4 अभ्यासू आणि विद्वान पत्रकारांनी सांगितलं होतं की नवीन नोटांमध्ये चीप आहे. साहेब, लोकांनी त्या नादात नोटा फाडल्या, पण चीप काही दिसली नाही, तिथेही भेसळ. बातमीच्या नावाने आता न्यूज चॅनल सर्रास अफवा दाखवतात, पण पत्रकारितेतली ही भेसळ काही सहजासहजी थांबणार नाही. कारण कोणीतरी म्हणालंय, लोकांना मूर्ख बनवणं सोपं आहे, समजावणं अवघड आहे. त्यामुळे पण तुमचं काम किती अवघड आहे याचा अंदाज येतो. आमचा एक गावाकडचा मित्र एका भोंदू बाबाकडे गेला. बाबाने त्याला कसली तरी पावडर दिली आणि खा म्हणाला. 1 वर्षात तुझी स्वतःची नवी कोरी जीप येईल. मित्राची जीप काय आली नाही, पण बाबाची क्लिप मात्र आली मार्केटमध्ये. मित्र आता व्हॉट्सअप ग्रुपवर लोकांना मेसेज पाठवतो, निदान मला क्लिप तरी पाठवा. भेसळ अन्नात होते तेव्हा तिच्यावर वचक ठेवता येतो, मेंदूत भेसळ होते तेव्हा मात्र परिस्थिती अवघड असते. तुमच्याबद्दल एक जण सांगत होता, आजकाल तुकाराम मुंडे ट्रेंडिंग आहेत. मी माझ्या पोस्ट तुकाराम मुंडे हॅशटॅग वापरून टाकतो. काही लोकांसाठी तुमचा त्याग महत्वाचा आहे, काही लोकांसाठी तुमचा हॅशटॅग महत्वाचा आहे. असो, पूर्वी लहान मुलांना फुकट चॉकलेट देऊन पळवून नेणारी टोळी होती. आता मोठमोठ्या माणसांना चॉकलेट, बर्गर, फ्रेंच फ्राईज अशा गोष्टी विकत घ्यायला लावून बरबादीकडे वळवणारी टोळी प्रत्येक चौकात आहे. पण आजही तुम्ही बघा, पाणी जास्त आहे म्हणून गावाकडच्या लोकांनी दूध रस्त्यावर टाकून दिलं. पण तुम्हाला एकदा तरी दारू रस्त्यावर ओतून दिलेले हरामखोर व्यापारी दिसले? तुम्हाला एकदा तरी गुटखा फेकून दिलेले नालायक शेठ दिसले? शेतीत कर्ज झालं म्हणून आत्महत्या करणारा शेतकरी आणि व्यापारात देशाला गंडा लावून परदेशात पळून जाणारे व्यापारी, लहान पोरांच्या खाण्यात रंगाची भेसळ करणारे लोक कधीच या देशाच्या तिरंग्याचे होऊ शकत नाहीत. आणि इथले दारूत 50% केमिकल पिणारे लोक शेतकऱ्याकडून ऑर्गॅनिक पिकाची अपेक्षा करतात. शहरात टोमॅटो केचप सडलेला चालतो, पण भाजीवाल्याकडे वांग किडलेलं चालत नाही. या लोकांना कसं सांगणार? जे अस्सल आहे ते ओबडधोबडच असणार. जे संघर्षातून तुकाराम मुंडे होतो तो कठोरच वाटणार. कारण जे ऑर्गॅनिक आहे ते असंच.
एकाच आकारात मिळणारी नाजूक आणि सुंदर फळं मालकाने केमिकलचं इंजेक्शन दिलेली असतात. तुकाराम मुंडे यांच्यासारखं गावरान बीज आपले संस्काराचे आणि मातीचे मूळ गुण सोडत नाही. ते नाठाळाच्या माथी हाणू काठी असंच म्हणणार, कायम म्हणणार. असे अनेक प्रसंग माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये आणि काही पर्सनल लाईफमध्ये पण आले. तर त्यावेळेस निर्णय घेताना हा पहिला प्रश्न विचारला पाहिजे, इज इट एथिकल और नॉन एथिकल? नीतीला धरून आहे, मूल्यांना धरून आहे, का मूल्यांच्या विरुद्ध आहे, नीतीच्या विरुद्ध आहे, नीतिमत्ता? तर याचं उत्तर जर नसेल तर इथं फुलली दिली पाहिजे, क्वेश्चन मार्क किंवा क्रॉस. दुसरं, हे करताना याचा परिणाम पॉझिटिव्हली, सकारात्मक, समाजावरती सकारात्मक होणार आहे का निगेटिव्ह होणार आहे, आणि इंडिव्हिज्युअल ॲज इंडिव्हिज्युअल तुमच्यावरती सकारात्मक होतो का निगेटिव्ह होणार आहे? हा जर परिणाम समाजावरती निगेटिव्ह होणार असेल तर लगेच तिथं फुल्ली मारली पाहिजे. पण मीटर जरी तो पळाला असता तरी देखील मी फार आनंदी आणि समाधानी राहिलो असतो. हा त्याचा मोठेपणा, ही त्याची खडतर तपश्चर्या. आज जे आपण सर्व तुकारामला पाहतात, हे तो ज्या तऱ्हेचं तो आयुष्य आयत झाल्यानंतर जगलेलं आहे, ते आयुष्य आय एस होण्यापूर्वीचं त्याचं आयुष्य त्याच्यापेक्षा जास्त खडतर आहे. जो त्रास त्याला झालेला आहे, मला सुद्धा अधूनमधून काही क्षण असं वाटलं की याने हा मार्ग बदलावा, एक भाऊ म्हणून. पण तो विचार करायचा, आमच्या चर्चा व्हायच्या, पण तो डगमगला नाही आणि त्याच मार्गाने तो चालत राहिला. एकदा मला तो बोलला होता, आपल्या समोर दोन मार्ग असतात, एक योग्य, एक अयोग्य. कोणत्या मार्गाने जायचं ते आपण ठरवायचं असतं. त्यानं तो योग्य मार्ग चूज केला आणि त्या मार्गाने तो चालत आहे. या मार्गावर चालण्यासाठी त्याला फार शहाचं काळीज लागतं. मी मध्ये म्हटलं होतो, तुकाराम होणं सोपं नाही. सोपं यासाठी नाही, त्याला 4 गोष्टी आवश्यक लागतात. 1, प्रामाणिकपणा. 2, त्या विषयाचं सखोल ज्ञान. 3, कन्व्हिक्शन, मी करणार, सोडणार नाही. आणि 4 आहे तुमचं धाडस. याच्यापैकी एक जरी तुम्ही काढून घेतला, तुकाराम होत आहे.